सातपूरमधील लोंढे टोळीतील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग नेपाळ बॉर्डरवरून क्राईम ब्रांच युनिट 2च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाणे येथे 5 ऑक्टोबरला गोळीबार प्रकरणी तसेच मोक्का पुण्यातील फरार आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे फरार झाले होते। त्यांचा तपास करत असताना क्राईम ब्रांच युनिट 2चे पथक 15 नोव्हेंबर 2025 ला आरोपींचा शोध घेत उत्तर प्रदेश येथे गेल्यानंतर भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदाराने पोलिसांची चाहूल लागता सदर ठिकाणी पळताना उडी मारल्याने त्यास गंभीर दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झाला होता आणि याबाबत क्राईम ब्रांच युनिट 2 ने सदर आरोपी हे राजस्थान उत्तर प्रदेश राज्यात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार पोलीस पथक राजस्थान येथे गेले असता तेथे जाऊन तांत्रिक विश्लेषण करून माहिती मिळवत मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग हे नेपाळ बॉर्डर जवळ राहत असल्याबाबतची माहिती मिळाली। पथकाने अहोरात्र परिश्रम घेऊन भूषण प्रकाश लोंढे प्रिन्स चित्रसेन सिंग यांना ताब्यात घेऊन उत्तर प्रदेश येथील न्यायालयात हजर करून पुढील कारवाईसाठी पोलीस पथक नाशिक येथे घेऊन येत आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तसेच तांत्रिक विश्लेषण महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि पोलीस अंमलदार यांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे।